नमस्कार. स्वागत आहे आपलं दत्ताचौले माहिती आपल्या YouTube चॅनलमध्ये. मागील 3-4 महिन्यापासून जो गोंधळ सुरू होता, की कर्जमाफी होणार, नाही होणार. मुख्यमंत्री म्हणत होते, की योग्य वेळ आल्यानंतर होणार. आता इकडं तरी अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळं मागील 10 वर्षात इतकं नुकसान झालं नसेल, तेवढं नुकसान इथं झालं होतं. पण अजून ती मुख्यमंत्र्याची योग्य वेळ आली का नाही, या संभ्रम अवस्थेत शेतकरी होता. आता हा गोंधळ कुठेतरी सरतोय, हे असं दिसायला लागलं. काल जे शेवटचा अधिवेशनाचा दिवस होता, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिलेली आहे. आश्वासन दिलेलं आहे, की 100% कर्जमाफी होणार आहे. त्यावरती समिती काम करत आहे. सोबत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कमिटमेंट केलेली आहे, की कर्जमाफी करणारच. ज्या प्रकारे त्यांनी लाडक्या बहिणीला पैसे दिलेले आहेत, योजना यशस्वीरित्या राबवली आहे, त्याप्रमाणेच कर्जमाफी होणारच. आता हे चित्र क्लिअर झालं, की कर्जमाफी होणार. मग आता दुसराच चिंतेचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी हा आहे, की नेमकं कुणाची कर्जमाफी होणार? म्हणजे जे थकीत आहेत त्यांची कर्जमाफी होणार. बरं ठीक आहे, थकीत आहे ते कधीपासून थकीत आहेत? त्याच्यानंतर जे नियमित किंवा चालू बाकीदार आहेत त्यांचं काय होणार आहे? किंवा आता मार्च 2025 पासून जे थकीत राहिलेत, त्यांचं काय होणार? किंवा येणाऱ्या मार्च 2026 ला आम्ही पैसेच नाही भरले, आम्ही थकीत राहिलो, तर आम्हाला कर्जमाफी होणार का? या सगळ्या गोष्टी आता शेतकऱ्यांना चिंता सतवायला लागली आहे. संभ्रम अवस्था आहे. शेतकरी विचार करतो, गोंधळात पडलेला आहे. अशातच या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं चर्चा करणार आहोत, की जे चालू बाकीदार किंवा नियमित कर्जदार आहेत, त्यांना कशाप्रकारे लाभ या कर्जमाफीत होऊ शकतो. म्हणजे मार्च 2025 ला जर तुम्ही थकीत राहिला असाल किंवा मार्च 2026 ला थकीत राहू पाहत असाल, तर तुम्हाला लाभ भेटू शकतो का? त्याबद्दलही काय लेटेस्ट अपडेट आहेत ते आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर या कर्जमाफीचा जो काही गोंधळ चालवलेला आहे, त्यामुळे बँकांवरती कसा ताण आलेला आहे. विशेषतः सहकारी बँका, कोऑपरेटिव्ह सोसायटीज यांच्यावरती कुठल्या प्रकारचा ताण आलेला आहे, त्यांचे परिस्थिती काय आहे, ते आपण पाहणार आहोत. आणि शेवटी सरसकट कर्जमाफी जर नाही झाली, तर शेतकऱ्यांसमोर काय पर्याय आहे का? की मग आणखीन परत आंदोलन करायचंय, तर कोणत्या प्रकारचं आंदोलन करायला लागेल, याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रापर्यंत पोहोचवा, शेतकरी मित्रांपर्यंत ज्यांचं कर्ज थकीत आहे किंवा जो कोणी नवं-जुनं केलेलं नियमित कर्जदार आहे, त्याला कर्जमाफी भेटेल का? हे थोडंसं चित्र त्याच्यासाठी स्पष्ट होणार आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, मागील 10 वर्षात इतका नुकसान किंवा अतिवृष्टी झालेली नव्हती, जितकी यावर्षी झालेली आहे. आता यामुळं शेतकऱ्यांकडे बऱ्याचपैकी मराठवाड्यात जे छोटे शेतकरी आहेत, त्यांच्या आता खाण्याचे आणि परत एकदा उभं राहण्याची मनस्थिती राहिलेली नाही. परिस्थिती इतकी बिकट आहे, की आता त्यांच्या मुलाबाळाची शिक्षण असतील किंवा त्यांचं घर बांधायचं असेल किंवा पशुधन परत विकत घ्यायचं असेल, तर आता त्यांच्याकडे प्रश्न आहे पडलेला. येणाऱ्या 3 ते 4 ते 5 वर्ष त्यांना गाडी त्यांची रुळावर आणायला लागणार आहे. मग अशातच जर का त्यांचं एखाद्यापैकी एखाद्याचं कर्ज असेल आणि ते थकीत असेल किंवा चालू बाकीदार असेल, तर त्याला नक्कीच आशा असणार आहे, की कर्जमाफी ही व्हायलाच पाहिजे आणि खरा पात्र शेतकरी तोच आहे. परंतु जे की कर्जमाफी मागच्या 2027 ला आणि 19 ला झाली, त्यामध्ये जे निकष लावण्यात आले होते, जे थकीत आहेत, त्यांनाच कर्ज माफ केलं जातं. म्हणजेच आता थकीत कधीपासनं, ज्यावेळेस घोषणा केली कर्जमाफीची, त्याच्या अगोदरच्या एखाद्या वर्षापासून म्हणजे 2024 पासून म्हणा किंवा 23 पासून म्हणा. तर तसं न होता, जर आजची जी परिस्थिती आहे आणि मुख्यमंत्री नेहमी म्हणतात, की योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे. तर हीच ती योग्य वेळ आहे आणि ज्यांचं कुणाचं कर्ज मार्च 2025 ला थकीत आहे किंवा त्यांनी भरलेलं नाहीये किंवा येणाऱ्या काळामध्ये म्हणजे मार्च 2026 ला जर ते भरू शकत नसतील, त्याच्या परिस्थितीच्या अभावी, तर त्यांना कर्जमाफी होणं खूप गरजेचं आहे. आता तोही तितकाच पात्र शेतकरी आहे, जितका मागच्या 4 वर्षापासून थकीत शेतकरी जर तुम्ही त्याला पात्र करत आहात. आता सोबतच आणखीन एक मोठं दुखणं आहे त्या शेतकऱ्याचं, जो की नियमित कर्जदार आहे. त्याच्या नशिबाला किंवा त्याच्या वाटेला नेहमी दुःखच आलेलं आहे किंवा विश्वासघातच आलेला आहे. कारण ज्या विश्वासानं तो नियमित कर्ज फेडत आहे, 2017 ला त्याला काहीच नाही मिळालं. केवळ 50,000चं मानधन देण्यात आलं, परंतु तेही फक्त 10% ते 20% शेतकऱ्यांना मिळालेलं आहे. 2019 लाही त्यांना काहीच मिळालेलं नाहीये आणि आता जी घडी आहे अतिवृष्टीची, जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं, त्याही नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्याला मोबदला हा मिळालाच पाहिजे. त्यालाही तितक्याच आत्मीयतेनं, तेवढ्याच पात्रतेने या कर्जमाफीकडे बघणं गरजेचं आहे. आता प्रोत्साहनपर अनुदान देऊन तुम्ही 40,000-50,000 रुपये देऊ असं जर घोषित करताय आणि त्यासाठी पुन्हा त्याला कोर्टात धाव घ्यावं लागत असेल आणि कोर्टात धाव घेतल्यानंतरही आपण पाहिलेलं आहे 2017 आणि 2019 चे 6,55,000 शेतकरी थकबाकीत आहेत. कोर्टाचे आदेश आहेत, तुम्ही यांचे पैसे भरा. तब्बल 5,000 5,500 कोटीचा निधी हा इतका लागणार आहे आणि तरतूद जी या पुरवणी मागण्यात हिवाळी अधिवेशनामध्ये केलेली आहे ती 500 कोटीची आहे. म्हणजे सरकारला परत यांची कर्जमाफी जर थकीत राहिली, नियमित कर्जदाराची, तर पुढं भविष्यात कधी होईल हे
काही सांगता येत नाही. म्हणजे 17चे 2025ला मागत असतील, म्हणजे 8 वर्ष जर ते मागतच असतील आणि आणखी त्याला न्याय मिळत नसेल, कधी न्याय मिळणार माहीत नाही आणि मग 2026ला जी कर्जमाफी होणार आहे, जे थकीत राहतील त्यांना कधी न्याय मिळेल, याचं काही शाश्वती नाहीये. त्यामुळं जनतेचं आणि शेतकऱ्याचं म्हणणं हेच आहे आणि शेतकरी नेते जे आहेत बच्चू कडू, त्यांचंही म्हणणं हेच आहे, की त्या शेतकऱ्याला जो थकीत आहे त्यालाही तितकाच मान दिला पाहिजे. जो चालू बाकीदार आहे त्यालाही तितकाच आणि जो येणाऱ्या काळात मार्च 2029ला 26ला हा थकीत राहील त्यालाही कर्जमाफीमध्ये स्थान देणं गरजेचं आहे. मग आता याचा दुसरा एक भाग येतोय, की मध्यवर्ती बँकावरती, कोऑपरेटिव्ह बँकावरती येणारा ताण. आता या ताणच्या बाबतीत असं आहे, की ज्यांचं कुणाचं कर्ज थकीत आहे आणि सरकारनं तर आदेश दिलेले आहेत, की आपल्याला कर्जमाफी किंवा वसुली करायची नाहीये. स्थगिती देण्यात आलेली आहे 1 वर्षासाठी. मग आता ह्याच्यात होतं काय, की बँकाकडे पैसा येणार नाहीये. आणि मग परत कर्ज वाटप करायसाठी त्यांना पैसे राहणार नाहीत. त्याच्यात तुटवडा निर्माण होईल, ताण निर्माण होणार आहे. सोबतच शेतकऱ्याला जर येणाऱ्या हंगामात मार्च, जून, जुलैमध्ये त्याला कर्ज पाहिजे असेल, तर ऑलरेडी जर तो थकीत असेल किंवा तो थकीत जात असेल, तर त्याला नवीन कर्जही मिळणार नाहीये. मग अशामुळे होणार काय, की या जी संस्था आहे, जी सिस्टम आहे, ही सिस्टम आणखीन बिघडून जाणार आहे. पैसा जर चलन नाही आलं मध्ये बँकेत, तर ते वाटलं जाणार नाही आणि ते चलन फिरलं नाही. परत बँकाही नुकसानीमध्ये जातील आणि सोबतच शेतकरीही नुकसानीमध्ये जाणार आहे. आता शेवटी हा पाहायचा आहे, की जर का जे आपल्या मागण्या आहेत, त्या रास्त मागण्या आहेत, या रास्त मागण्या मान्य नाही झाल्या, तर शेतकऱ्यांसमोर पर्याय काय? बच्चूभाऊ कडू यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे पत्रकाराशी बोलताना, की 1 जुलैच्या नंतर 30 जूनपर्यंत कर्जमाफी होणार आहे. 1 जुलैला जर का सर्वांची सरसकट कर्जमाफी नाही झाली, तर कशाप्रकारे कोणकोणत्या ठिकाणी काय-काय रेल रोको आंदोलन असेल किंवा रस्ता रोको असेल, याचे स्पष्ट संकेत हे देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांची जो आवाज आहे, तो शेतकरी नेते आणि बाकी शेतकरी संघटनेमार्फत जे आवाज उठवणार आहे, आता तीच एक आशा आहे शेतकऱ्यांकडे, जर सरकारमार्फत प्रत्येकाला म्हणजे सरसकट कर्जमाफी नाही झाली तरी. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तुमचं काय मत आहे? सरसकट कर्जमाफी द्यायला सरकार तयार होईल का? आणि जर झालंच तर त्यासाठी लागणारं जे बजेट आहे, ते सरकार तरतूद करू शकेल का? आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. परत एकदा विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.